नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण अगदी ढाब्यावर मिळतो तसा अंडा भुर्जी मसाला करणार आहोत। करायला अगदी सोपा आहे, झटपट होतो। तुम्ही हे नाश्त्यासाठी करू शकता किंवा दुपारच्या जेवणासाठी देखील करू शकता। अगदी छान रसरशीत ज्युसी असा हा तयार होतो। तुम्ही ब्रेड बरोबर, चपाती बरोबर किंवा रोटी बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता। चव अतिशय सुंदर असते, त्यामुळे नक्की करून बघा। माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। बाजूला गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला होता। तवा गरम झाला की त्याच्यात अगदी 2 ते 3 चमचे आपले जे पोहे खाण्याचे चमचे असतात ते 2 ते 3 चमचे फक्त तेल घालायचं आणि थोडंसं पसरून घ्यायचं आहे। याला जास्त तेलाची गरज नाही आहे। आता इथे मी 7 अंडी एका भांड्यात अशी फोडून घेतली आहेत। आता ही अंडी या तव्यावर घालायची आहेत आणि अंडी घातल्यानंतर लगेच आपल्याला हलवायचं नाही आहे। गॅस अगदी लो टू मीडियममध्ये ठेवायचा आहे आणि थोडा वेळ हे 1 मिनिटभर असंच ठेवून द्यायचं। आता 1 मिनिटभर झाल्यावरती इथे मी वरून एक पाव चमचा लाल तिखट वरून घातलं आहे आणि एक पाव चमचाच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। म्हणजे अंड खूप प्लेन लागेल तर त्याला थोडंसं फ्लेवर देण्यासाठी आपण घातलं आहे। आणि आता याला अगदी हलक्या हाताने असं मिक्स करायचं आहे। खूप अगदी याला बारीक बारीक नाही करायचं आहे आपण। गॅस अजूनही लो टू मीडियमच आहे। गॅस अजिबात मोठा नाही करायचा, नाहीतर अंड लगेच घट्ट होईल। असं याला हळूहळू हलवत मिक्स करायचं। याचे आपल्याला थोडे मीडियम साईजचे तुकडे हवे आहेत। हे बघा, असं याला थोडंसं तोडून घ्यायचं, म्हणजे थोडे मीडियम साईजचे तुकडे आपल्याला मिळतात। आता हे थोडं असं एकसारखं थोडं हलवून घेते। इथे आता मी असे मीडियम साईजचे याचे तुकडे करून घेतलेत। याला पूर्ण नाही शिजवायचं आहे, एक 80% शिजवायचं आहे। याला आपण नंतर शिजवणार आहोत। आता हे झालं आहे, गॅस बंद करूया आणि हे एका भांड्यात काढूया, नाहीतर तव्यात तसंच राहिलं तर ते कडक होईल। आता बाजूला गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात अगदी थोडं तेल घालून घ्यायचं। आता इथे 2 हिरवी वेलची, 2 लवंग आणि 1 तेजपत्री असं मी तेलात घालून घेतलं आहे। आता 2 मोठे कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे, तेही तेलात घालायचे। आता कांदा आपल्याला खूप लाल नाही करायचा आहे, तर हलक्या गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आता इथे कांदा हलक्या गुलाबी रंगावरती झाला आहे बघा। आता याच्यामध्ये मी 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे, ती घालायची आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट केली आहे, ती घालून घ्यायची। आता आलं लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत एखाद मिनिट याला आणखी परतून घेऊया। आता इथे 1 मिनिटभर परतून घेतलं आहे। आता याच्यात पावडर मसाले घालूया। इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घेतलं आहे, 1 मोठा चमचा धने जिरे पावडर घ्यायची, अर्धा चमचा हळद आणि याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं। मसाले घालताना गॅस नेहमी बारीकच ठेवायचा, नाहीतर मसाले तळामध्ये लागतात। आता हे असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मसाले अजिबात जळायला नाही पाहिजे। आता याच्यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घालून घेऊया। यानं काय होतं, मसाल्याचा फ्लेवर छान उतरतो आणि मसाले व्यवस्थित भाजले जातात। आता 1 मिनिटभर सगळे मसाले परतून घेतलेत। आता मी 1 मोठा टोमॅटो असं प्युरी करून घेतली आहे, ती घालायची आणि मसाल्याबरोबर मिक्स करायचं। आता इथे अर्धा चमचा मी चिकन मसाला घालणार आहे। आता हे सगळं एकत्र मिक्स करून याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता इथे सगळं मी असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतलं आहे। आता मी याच्यात अर्धा कप पाणी घालणार आहे। मगाशी आपण जेव्हा अंडं फ्राय केलं होतं ते पूर्ण नाही शिजवलं आहे, अगदी थोडं शिजवून घेतलं आहे। त्यामुळे आपण आता याच्यात शिजवायचं आहे। तर अर्धा कप पाणी घातलं आहे। हे एकत्र करायचं सगळं आणि मगाशी आपण जे अंडं फ्राय करून ठेवलं आहे ते घ्यायचं आणि ते याच्यात घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं। अंड्याचे चंक्स असे थोडे मीडियम साईजचे दिसायला पाहिजे, खूप बारीक करू नका।
तर हे हलक्या हाताने मिक्स करूया. मला याच्यात थोडं पाणी कमी वाटलं म्हणून मी पाव कप पाणी अजून घातलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं, गॅस बारीक करायचा आणि 7 ते 8 मिनटं वाफ देऊन घेऊया. आता इथे एक 8 मिनटं झाली आहेत. बघा, अंडं अगदी व्यवस्थित शिजलं आहे, अजिबात कच्चं नाही आहे. आता मी थोडी कसुरी मेथी हातावर क्रश करून ठेवली होती, ती याच्यात घालून घ्यायची. भरपूर कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपला अंडा भुर्जी मसाला तयार आहे. गॅस बंद करूया. आता इथे आपला अगदी रसरशीत ज्युसी असा अंडा भुर्जी मसाला करून तयार आहे. अगदी ढाब्या स्टाईलने आपण केला आहे. खूप सुंदर होतो. तुम्हीही नक्की करून बघा. करायला अजिबात वेळ लागत नाही, अगदी घरच्या साहित्यातच होतो. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.